राहुरी शहरातील एका तालिमीतील महापुरुषाच्या पुतळ्याची विटंबना झाली आणि त्यानंतर राहुरी शहरामध्ये मोठा तणाव पाहायला मिळाला। आता आपण आहोत मुख्य बाजारपेठेमध्ये। आज गुरुवार आठवडा बाजार आहे, मात्र शुकशुकाट जो आहे तो बाजारपेठेमध्ये दिसून येतोय। सर्व दुकानं असतील, आस्थापना असतील, सर्व काही बंद आहे आणि आपण जर बघितलं तर आजच्या आठवड्या बाजारचा हा सगळा वर्दळीचा परिसर असतो। मोठ्या प्रमाणात गर्दी असते, मात्र आज कुठलीही गर्दी या ठिकाणी दिसत नाही आणि पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो अशा पद्धतीने ठिकठिकाणी लावण्यात आलेला आहे। हा बस स्थानक जवळचा सर्व परिसर आहे आणि मोठी बाजारपेठ जी आहे ती राहुरीची समजली जाते। या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी असते, खरेदी विक्री सुरू असते, मात्र आज राहुरी शहर बंदमध्ये सर्व व्यापारी जे आहेत ते सामील झाल्याचं पाहायला मिळतंय। अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने आणि आस्थापना ह्या बंद आहेत आणि या घटनेचा निषेध जो आहे तो केला जातोय। खरं तर काल जो जमाव होता तो संतप्त झाला ही घटना ज्यावेळेस समोर आली विटंबना झाल्याची, आणि त्यानंतर रास्ता रोको आंदोलन देखील नगर मनमाड महामार्गावर जवळपास 3 तास करण्यात आलं। आता आपण जिथे पोहोचतोय तो हाच नगर मनमाड महामार्ग आहे, जेथे काल 3 तास रास्ता रोको आंदोलन सुरू होतं आणि त्यानंतर या आंदोलनामध्ये आमदार शिवाजी कडिले देखील सहभागी झाले होते आणि पोलिसांनी चर्चा करून जमावाला शांत केलं। त्यानंतर पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात समाजकंटकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। पोलिसांनी 2 दिवसामध्ये आरोपीचा छडा लावू अशी ग्वाही जी आहे ती जमावाला दिली आणि त्यानंतर जमाव शांत झाला। खरं बघितलं तर ही आता नगर मनमाड महामार्गाचा हा परिसर आहे आणि नगर मनमाड महामार्गावर मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जी असते ती पण देखील पाहायला मिळते, मात्र आज तणावपूर्ण शांतता पाहायला मिळते। वाहनांची ये-जा देखील कमी प्रमाणात दिसून येते आणि नगर मनमाड महामार्गासोबत ज्या याचा परिसर आहे मंदिरा परिसरातला, तेथे देखील पोलीस बंदोबस्त जो आहे तो लावण्यात आलेला आहे। राहुरी तालुका पूर्णपणे बंद आहे, म्हणजे ग्रामीण भाग जो आहे तो देखील बंद आहे। काल खरं तर राहुरी बंदचं आवाहन केल्यानंतर अनेक शेतकरी जे होते ते संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होते आणि त्यानंतर शेतकऱ्यांनी देखील या बंदमध्ये सहभाग नोंदवला आणि कोणत्याही प्रकारचा भाजीपाला जो आहे तो विक्रीसाठी राहुरी शहरामध्ये आलेला आहे। आत्ता सध्या ही कृषी उत्पन्न बाजार समितीचा आवार आहे आणि बाजार समिती देखील बंद आहे। आज कोणताही लिलाव जो आहे तो करण्यात आलेला नाही आणि भाजीपाला विक्री देखील खरेदी विक्री देखील बंद आहे। हा सर्व बाजार समितीचा परिसर आहे, नेहमीचा वर्दळीचा असलेला परिसर तो देखील आज तेथे देखील शुकशुकाट जाणवतोय। काही प्रमाणात ज्या शेतकऱ्यांनी आपला फळे किंवा भाजीपाला होता तो विक्रीस आणला, मात्र सर्व शहर बंद पाहता त्यांनी देखील पुन्हा घरी जाण्याचा मार्ग पत्करलेला आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये आज या बाजारपेठेत होणारी उलाढाल जी आहे ती पूर्णपणे ठप्प झालेली आहे। राहुरी शहरातील जो वर्दळीचा भाग आहे किंवा ज्या ठिकाणी ती तालीम आहे त्या परिसरामध्ये आता छावणीचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे। पोलीस कसोशीनं आरोपींचा तपास करतायत आणि लवकरात लवकर आरोपीचा शोध जो आहे तो पोलीस घेण्याचा प्रयत्न करत आहेत। एकंदरीत बघितलं तर आज राहुरी शहरामध्ये तणावपूर्ण शांतता जी आहे ती पाहायला मिळते आणि आज सामूहिक आरती जी आहे ती राहुरी शहराच्या वतीनं या शहरामध्ये केली जाणार आहे। सर्व परिसर जो आहे त्या ठिकाणी शुकशुकाट आहे। काही ठिकाणी 1-2 माणसं जी आहेत ती उभी असल्याचं पाहायला मिळतं आहे, मात्र आज जर बघितलं तर राहुरी शहर जे आहे ते त्याचं अर्थकारण जे आहे ते पूर्णपणे ठप्प झालेलं आहे। कोणतीही खरेदी विक्री असेल किंवा दुकाने असतील सर्वचे सर्व बंद जे आहेत ते पाळला जातो आहे आणि आज आपण जर बघितलं तर जे शहर आहे, राहता शहरातील जे नागरिक आहेत त्यांनी पुन्हा एकदा विनंती केली आहे पोलिसांना की लवकरात लवकर या घटनेचा छडा लावावा, त्यानंतरच जे आंदोलन आहे ते आम्ही थांबवू। महाराष्ट्रामध्ये अनेक अशा प्रकारच्या घटना घडतात, मात्र कुठेतरी कठोर कायदा व्हावा अशी मागणी देखील नागरिकांची आहे आणि समाजकंटकांवर कठोर कारवाई व्हावी हीच मागणी सध्या दिसून येते। कॅमेरा पर्सन विशालसह मी मनोज गाडेकर, TV9 मराठी, राहुरी, अहिल्यानगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।